मस्त दाणेदार गाजराचा हलवा तयार झालाय आणि याला आपण गाजरं किसली नाही येतं. गाजर न किसता कुकरचा वापर करून केलाय. कुकर जरी वापरला ना तरी अजिबात चिकट होत नाही. मस्त दाणेदार रवाळ होतो. पारंपरिक हलवा कसा असतो अगदी तसा. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय, तुम्हाला समजले, दाणेदार असा गाजराचा हलवा. तो सुद्धा गाजर न खिसता पटकन असा कुकरमध्ये होतो, वेळ कमी लागतो. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. गाजर हलवा करायचा आहे. साहित्य तुम्हाला माहितीच आहे, पण काय किती प्रमाण घेतलंय बघूया. त्यासाठी आपण घेतले 1 किलो गाजर, 150 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम खवा, 1.5 कप म्हणजे साधारण 150 ml दूध, थोडीशी वेलची पावडर, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे, काजूचे तुकडे आणि 2-3 चमचे तूप. बरं, आता कुकर चढवलाय. कुकरमध्ये घालूया 1 चमचा साजूक तूप किंवा अजून थोडं घातलं तरी चालेल. बरं, हे आपण तूप गरम करायला ठेवू. तर मला सांगा साडी कशी वाटते, आवडली का? आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. बरं, इकडे तूप आपलं गरम झालेलं आहे. आता बघा, आपल्याला गाजरं कशी घ्यायची आहेत, जी थंडीत येतात ना ती लाल सुटूक गाजरं घ्यायची. हे बघा, अशी जाड घ्या, बारीक घ्या, पातळ घ्या, कशीही घ्या. साल काढायचं गाजराचं आणि त्यांना असं तुकडे तुकडे करून घ्यायचं. गाजर एकदम बारीक असेल तर अख्खं असंच्या असं तुकडे करून घ्या. पण तुम्हाला वाटलं की गाजराच्या आतलं हे जे आहे ना हे खूपच जाड आहे, एकदम कडक आहे, तर ते काढून टाका. म्हणजे हलव्याला रंगही छान येतो आणि चवही चांगली येते. शिवाय हा कडक भाग आपल्याला वापरायचाच नाहीये. आता इथं 1 किलो गाजरं घेतलेली आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी एक ठेवलं होतं, ते कापून घेते. गाजर खिसायला अर्धा तास लागतो, चिरायला 5 मिनिटात होतं. तूप गरम झाले, यामध्ये घालूया गाजर. आता गॅस मी मोठाच ठेवते. गाजर तुपामध्ये 2-3 मिनिटं परतूया. जितकं आपण गाजर तुपात छान परततो ना तितका त्याचा रंग खुलून येतो. तर गाजर 4-5 मिनिटं मोठ्या आचेवरच परतलं. आता थोडं थोडं याला तूप दिसायला लागलंय, रंग खुलून आलाय. काही नाही, आता यामध्ये आपण घेतलेलं दूध घालायचं. दूध हे उकळलेलं आहे बरं का, कच्चं दूध नाही. उकळून गार करा, उकळलेलं घाला चालेल. दूध घातलं, याला मिसळून घेऊया. कुकरचं झाकण लावू आणि याच्यात 3 शिट्ट्या करू. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, 2 शिट्ट्या बारीक आचेवर. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, बघूया. गाजर आपले मस्त शिजलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, छान मऊ झालेत. आता आपल्याला काय करायचंय, कुठेही पारंपरिकतेला धक्का लावायचा नाही. म्हणजे एकदम असं डायरेक्ट सगळं एकत्र टाकून कुकरला शिजवायचं नाही. आता मी गॅस करते चालू आणि याला मॅश करून घेऊ. एक 2 ते 3 मिनिटं याला मॅश करून घ्यायचंय. आपल्याला जसं टेक्स्चर पाहिजे तसं येईपर्यंत याला मॅशरने मॅश कर. कोणाला कळणारच नाही की गाजर न खिसता केलेला हा हलवा आहे. आता बघा, गाजर मी 2 मिनिटं मॅश करून घेतलं आणि आपल्या दुधाला पण आली उकळी. आता मी गॅस मोठाच ठेवतेय आणि हे दूध आटेपर्यंत याला परतून घेणार आहे. एक 5 ते 6 मिनिटं. आता याला 5 ते 6 मिनिटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचंय. आता इथं मी याच्यात खवा वापरणार आहे. तुम्हाला जर खवा वापरायचा नाही तर या स्टेजला अजून 1 कप भरून उकळून घेतलेलं दूध घाला आणि त्याला परतून घ्या. मग खवा घालण्याची गरज पडणार नाही. आता आपण गॅस मोठाच ठेवूया आणि गाजर असं शिजवत शिजवत दूध आटवून घेऊ. आणि हे बघा, गॅस मोठाच ठेवला होता, दूध बरंच आटवून घेतलेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचा आहे खवा. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे खवा नको आहे तर गाजर शिजून आपण मॅश केलं की 1 कप दूध घालून आटवून घ्यायचं. खव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. खव्याऐवजी मिल्क पावडर वापरू शकता. किती वापरायची? अर्धा वाटी. खवा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. आता हे बघा, खवा याच्यामध्ये मिसळून घेतला. सगळ्या गुठळ्या काय आहेत ते मोडून घ्यायच्या. आता गॅस मात्र मध्यम करा, एकदम मोठा करू नका. आणि याला एक अजून 4-5 मिनिटं परतून घ्या. आणि हे बघा, खवा घालून 4-5 मिनिटं परतलं. आता अगदी हलका ओलसरपणा राहिलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायची साखर. साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल, थोडं वाढवलं तरी चालेल. आता साखर याच्यामध्ये विरघळवून घेऊया.
आता आपण इतकं सगळं आटून घेतलं, दूध आटवलं, खवा आटून घेतला. आता सगळ्या केल्यावर पाणी फेरतं जेव्हा आपण साखर घालतो, कारण परत याला पाणी सुटतं साखरेमुळं. आता हे बघा, याला साखरेमुळं पाणी सुटलेलं आहे. आता आपण गॅस थोडा मध्यम करू, एकदम कमीही नको, मोठाही नको, आणि याच्यातलं साखरेचं पाणी आटेपर्यंत याला परतून घेऊ. एक 8 ते 9 मिनिट लागतात. आणि हे बघा, साखर घातल्यानंतर मगाशी एकदम पातळ होतं. आता बघा, साखरेचं पाणी आपण पूर्ण आटून घेतलं. 8 ते 9 मिनिट याला चांगलं परतलं. आता या स्टेजला यामध्ये घालूया वेलची पावडर, काजू, बदाम आणि पिस्ते. याला आपण मिक्स करून घेऊ. आता याला ना छान दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी, अजून रंग खुलून यावा आणि असं एकदम दाणेदार व्हावा म्हणून एक एक्स्ट्रा स्टेप आपण करतोय, जी मी आत्तापर्यंत जे हलव्याचे प्रकार दाखवले ना, प्रत्येकामध्ये मी हे करतेच. तर त्यासाठी आपण गॅस बंद करूया आणि याचा एक तडका करू. आता हा तडका करायचा आहे, त्यासाठी इथं मी 2 ते 3 चमचे तूप कडल्यात घेतलंय. हे आधी कडकडीत तापवून घेऊ. आणि हे बघा, तूप मस्त कडकडीत तापलंय. गॅस बंद करायचा आणि हे कडकडीत तूप हलव्यावर घालायचं. याने हलवा छान दाणेदारही होतो आणि त्याचा रंगही खुलून येतो. तूप याच्यामध्ये मिसळून घेऊया. तूप याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे घ्या, आपला मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झाला. हा आत्ता तर छान लागतोच, गार झाल्यानंतर सुद्धा छान लागतो. प्रत्येकाच्या आवडीवर असतं. कुणाला गरम गरम हलवा आवडतो, कोणाला गार झाल्यावर आवडतो, कुणी तर फ्रीजमध्ये सेट करून सुद्धा खातात. बऱ्याच हलवाईच्या दुकानामध्ये तुम्ही जाल ना, तर हा हलवा तयार केला की ताटामध्ये पसरला जातो आणि मग तो तसाच तो गार असा पॅक करून दिला जातो. तर अशा पद्धतीने ही एक्स्ट्रा स्टेप करून आणि कुकरचा वापर करून तुम्ही सुद्धा गाजराचा हलवा गाजर न किसता करू शकता. जिथं कुठेही आपल्याला म्हणजे काही तडजोड करायची नाही, अगदी पारंपरिक चव येते, पण कुकरमध्ये केल्यामुळं झटकीपट काम होतं. तुम्ही सुद्धा करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.